आपण वयाच्या अशा टप्प्यावर आलो आहोत की गणपतीच्याकडे कितीही बुद्धी मागा, तो ढेरीच देणार. एक टकला नवरा कॉलर नसलेला टी शर्ट घालून आपल्या बायकोला विचारतो, मी कसा दिसतोय? बायको, असं वाटतंय फाटलेल्या सॉक्समधून अंगठा बाहेर आलाय. मी भाऊक होऊन गुरुजींना बोललो, मी आज जो काही आहे तो केवळ तुमच्यामुळेच आहे. गुरुजी पटकन म्हणाले, आम्हाला दोष देऊ नकोस, आम्ही आमच्या दृष्टीने खूप प्रयत्न केले होते. लहानपणी शाळेत 30-60-90 पायथागोरसचे प्रमेय शिकलो. नंतर मित्रांनी त्याचा वापर कुठे करायचा ते शिकवलं. खड्ड्यातून वाट काढता काढता अचानकच गुळगुळीत रस्ता लागला की समजून घ्या टोल नाका जवळ आलाय. स्त्रियांच्या समस्या. सासूला सून आणि सुनेला सासू चांगली मिळत नाही. नंदेला वहिनी आणि वहिनीला नणंद चांगली मिळत नाही. थोरलीला धाकटी आणि धाकटीला थोरली जाऊ चांगली मिळत नाही. हे जरी सगळं मिळालं तर कामवाली चांगली मिळत नाही. आणि राहता राहिला नवरा, तर तो आजपर्यंत कोणाला चांगला मिळालाय? बायको, काश मी तुमचा मोबाईल असते. नवरा, का ग? बायको, सतत तुम्ही मला बघत बसला असता, खिशात घेऊन फिरला असता. नवरा, हो ना, बरं झालं असतं. पडला फुटला की बदलता पण आला असता. 13 वर्षाचं पोरग प्रेम करतंय, 56 वर्षाचं म्हातारं लग्न करताय. आणि हे सगळं जाराला करायला पाहिजे. फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट आणि नाईट पाळी आणि ओटी करतंय. चिंगी, अरे तुला माझ्यापेक्षा चांगली मुलगी भेटेल. बंड्या, हा म्हणजे तू मान्य केलंस तर तू चांगली मुलगी नाही? बरं झालं आधीच सांगितलं. बायको पारदर्शी गाऊन घालून नवऱ्यासमोर उभी झाली. नवरा, यार तू किती हॉट वाटत आहेस, तुला बघून तर माझा मूडच बनला. बायको, हो का? दुकानदार पण हेच बोलत होता.